अभिव्यक्ति, विश्वास, धर्म और उपासना की स्वतंत्रता, प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. Liberty, equality, fraternity and justice. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चौसूत्री उच्चारांचा धनी आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेबांचा अभ्यास आणि व्यासंग पाहता शिवाजी महाराजांच्या कल्याणकारी राज्यव्यवस्थेवरून त्यांनी बोध घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अरे शिव 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 शिव, हे काय झाले? अरे थांबा थांबा, अरे थांबा, पाणी अशुद्ध केलं रे. नुसते बघताय काय? काय झाले? काय? अरे तुझी या विहिरीवर सावलीच कशी पडली? हरी 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 हरी, हे धाडस झालेस कसे? यांना चांगला धडा शिकवला पाहिजे. तुझी मदत कशी होती रे तुझ्या? बघताय काय? दिनांक 20 मार्च 1927 रोजी आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन करून बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळ सर्वसामान्यांसाठी खुलं करून दिलं. शतकानुशतक रूढी, परंपरा, जातीपातीच्या चिखलात खितपत पडलेल्या भारतीय समाजाला खडबडून जाग करणारे भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, मुंबई विधानसभा परिषदेचे विरोधी पक्ष नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मंडणगड तालुक्यापासून 17 किलोमीटरवर असलेलं कोकणातलं आंबडवी हे बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव. 1990 मध्ये कोकणच्या या सुपुत्राला मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरवण्यात आले. असं म्हणतात की माणूस फक्त काम करत राहिला, एकही खेळ खेळला नाही,